बहुचर्चित TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला अटकेपासून संरक्षण देत छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी MIMचे नगरसेवक संशयित मतीन माजिद पटेल याला शुक्रवारी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आला। संशयित मतीन पटेल याला न्यायालयानं नोटीस आणि समन्स बजावलं होतं। त्यानुसार त्याला 31 जुलैला न्यायालयात हजर राहणं बंधनकारक होतं। मात्र तो गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे। या वॉरंटची अंमलबजावणी करत नाशिक गुन्हा शाखेच्या पथकानं गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणलं। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश केदार जोगळेकर यांच्या न्यायालयामध्ये मतीन पटेलच्या वतीनं ॲडव्होकेट प्रतीक ताजनपुरे यांनी युक्तिवाद केला। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये TCS प्रकरणी 26 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला होता। धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका असलेल्या निदा खान तेव्हापासून फरार होती। 2 मेला नाशिक रोड न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मतीन पटेल यानं सुचवलेल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये तिनं आश्रय घेतला होता। नाशिक पोलिसांनी 7 मेला तिथून निदाला ताब्यात घेतलं। 7 जुलैला तिचा जामीन मंजूर झाला। मात्र गुन्हेगाराला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मे महिन्यात मतीन पटेलची तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली होती। त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला होता। या तपासादरम्यान पटेल आणि फ्लॅट मालक संशयित हनीफ यांच्यातील फोनवरील संवादाचं महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी पुरावा म्हणून सुरक्षित केले आहेत। वॉरंटनुसार कारवाई करत गुरुवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे। सत्र खटला क्रमांक 55/2026 हा देवळाली कॅम्प येथील जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये मतीन माजिद पटेल यांना आरोपी करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी त्यांना 35(3) प्रमाणे नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार त्या नोटीसचा बजावणी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने केलेली होती। आता त्यामध्ये जे काही समन्स काढले गेलेले होते त्या समन्सनुसार मतीन माजिद पटेल यांना 31 जुलै 2026 रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर होण्यास फरमावलेलं होतं, परंतु त्यांनी मेहरबान न्यायालयाच्या समन्सची अंमलबजावणी न केल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी केलेली होती। आता पोलिसांनी सदरचा नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्यानुसार मतीन पटेल यांना अटक करून आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। तर मेहरबान न्यायालयाने पुढील 11 तारखेला त्याची सुनावणी ठेवलेली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।